नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे गणित पाहणार आहोत जे की मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचे आहेत। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 205 ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 260 मीटर लांबीची एक आगगाडी आहे व ही आगगाडी काय करते 45 सेकंदामध्ये एक बोगदा ओलांडते। तर त्या बोगद्याची लांबी किती हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे। म्हणजेच मित्रांनो, ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले आहे। मग मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही रेल्वेचे गणित सोडत असताना जेवढ्या काही लांबी असतात त्या एका साईडला लिहून घ्यायचे आहेत। मग मित्रांनो, आपल्याला काय दिले, गाडीची जी काही लांबी आहे या आगगाडीची लांबी किती आहे 260 मीटर आहे। 260 मीटर प्लस आता त्या बोगद्याची लांबी आपल्याला माहिती आहे, म्हणून या ठिकाणी बोगद्याची लांबी आपल्याला x मानायची आहे। समोर काय लिहायचं आहे, आता मित्रांनो 80 किलोमीटर ताशी वेगाने गाडी जाते। गाडीचा वेग किती आहे मित्रांनो 80 किलोमीटर ताशी वेग आहे। मग गाडीचा वेग जर 80 किलोमीटर ताशी वेग जर असेल तर याचं आपल्याला मीटर सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल, कारण की जी काही लांबी आपल्याला गाडीची दिली ती कशामध्ये मीटरमध्ये दिली, कशामध्ये मीटरमध्ये दिले। म्हणून याला काय करायचं 5/18 ने आपल्याला काय करायचं, याला गुणून घ्यायचं, भागून घ्यायचे। ठीक आहे, 5/18 आणि गाडी येते काय जे काही गाडी आहे ती जी काही 80 किलोमीटर वेगाने जाते तर त्या बोगद्याला किती 45 सेकंदामध्ये ओलांडते। 45 सेकंदामध्ये ओलांडते। आता आपल्याला बोगद्याची लांबी या ठिकाणी मिळणार आहे। मग काय करायचं, आता काय करायचं मित्रांनो, 45 आणि 18 दिलेले ते या ठिकाणी 9 ला भाग जाऊ शकतो। 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18, 9 1 18 27, 9 36, 9 5 45, 9 5 किती मित्रांनो 45, म्हणजे 5चा भाग गेला। मग या 2 आपण 80ला जर भाग जर दिला तर कितीचा जाणार मित्रांनो 40चा भाग जाणार, 40चा जाणार। 40चा भाग दिल्याच्या नंतर 40 गुणाकारामध्ये 5 जर केला तर येतो 200, 200 गुणाकारामध्ये 5 जर केला तर ते किती मित्रांनो 1000, किती येणार 1000। मग मित्रांनो 1000 आल्याच्या नंतर आता इकडे गाडीची लांबी किती आहे 260 मीटर दिलेले, 260 मीटर आणि या ठिकाणी x दिलेले। मग मित्रांनो या ठिकाणी 1000 मीटर हे ठिकाणी बोगदा आणि गाडीची दोहीची मिळून लांबी किती 1000 मीटर आलेले। मग या 1000 मीटरमधून जर आपण 260 जर मायनस जर केले तर आपल्याला काय मिळणार मित्रांनो 740 मिळणार आहे। किती 740 मीटर या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे त्या बोगद्याची लांबी आपल्याला काय मिळाली 740 मीटर एवढी त्या बोगद्याची लांबी असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न समजत असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता आपण लगेच पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे। पहा थोडंसं या ठिकाणी झूम करून घेऊयात। ठीक आहे, पहा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे। प्रश्न काय पहा, सुमितचा पगार अमितपेक्षा 25% ने जास्त आहे तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्के कमी आहे। पहा, सुमितचा पगार अमितपेक्षा 25% ने जास्त आहे तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्केने कमी आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले। मग काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं 100 गुणाकारामध्ये हे 25 वरती गुणाकार करायचा आणि छेदामध्ये काय करायचे, या ठिकाणी पेक्षा जास्त म्हणलेले म्हणून या ठिकाणी काय करा 100 प्लस 25 करा। एवढीच मांडणी तुम्हाला या ठिकाणी करायची। आता पहा मित्रांनो, गुणाकारामध्ये 25 गुणाकारामध्ये 100 गुणाकारामध्ये 25 जशास तशी लिहा किंवा गुणाकार सुद्धा करू शकता। गुणाकारामध्ये 25 आणि भागाकारामध्ये काय करायचे 100 प्लस 25 जर केलं तर ते किती 125 झालं, 125। मग तुम्ही याला भाग देऊ शकता का, तर देऊ शकता। कशाने भाग देऊ शकता 25 × 25, 25 चौक 100 आणि 25 5 125, 25 5 125। मग वरती काय राहिला 100 गुणाकारामध्ये 1 म्हणजे 100 × 100 आणि भागाकारामध्ये 5। 5 जर आपण जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार 5 × 5, 5 दोन्ही 10 आणि हा 0 जशास तसा, म्हणजे 20% असणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे सुमितचा पगार अमितपेक्षा 25% ने जास्त आहे तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्के कमी आहे, तर 20% ने कमी असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा मित्रांनो। बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतात परंतु कमेंट आणि लाईक करत नाहीत, तर मित्रांनो कमेंट आणि लाईक करत चला, जेणेकरून मित्रांनो तुमचं हे जे काही मोटिवेशन असणार आहे मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं। त्यामुळे मित्रांनो तुमचे जे काही कमेंट असतात ह्या माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरत असतात। त्यामुळे तुमच्या कमेंट खूप आणि खूप महत्त्वाच्या असतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो। 3 नंबरचा प्रश्न पहा तुमच्या समोर या ठिकाणी स्क्रीनवर आलेला आहे। स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। पहा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा आहे।
पहा प्रश्न आपल्याला काय म्हणतो ते. आता पहा या ठिकाणी मी थोडंसं झूम करेल, तुम्हाला दिसण्यासाठी मदत होईल. आता प्रश्न पहा काय म्हणतो. प्रश्न काय तो, मुंबईची लोकसंख्या 52,900 आहे, ती दरवर्षाने 15% वाढते. तर 2 वर्षापूर्वी मुंबईची लोकसंख्या किती होती? पूर्वीची विचारली. पहा पूर्वीची विचारली याचा अर्थ ही 52,900 पेक्षा कमीच असणार आणि सर्व ऑप्शनसुद्धा 52,000 पेक्षा कमीच आहेत. त्यामुळे आता मित्रांनो आता आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. मग पहा सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, 52,000 आता सध्याची लोकसंख्या 52,900 आहे. 52,900 गुणाकारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी पहा 15% वाढते आणि पूर्वीची विचारली मग या 100 वरती घ्यायचे आहेत. जर पुढची जर विचारली असते तर 100 आपल्याला छेदामध्ये घ्यावी लागते, हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज व्हाल तुम्ही. ठीक आहे. मग काय करायचं, छेदामध्ये काय करायचं, 15% वाढते म्हणजे 115 झाले. गुणाकारामध्ये 100, कारण की 2 वर्षच आपल्याला काढायचे आणि या ठिकाणी दिलेले पहा 2 वर्षापूर्वी म्हणले म्हणून 2दा लिहायचे. 100 गुणाकार भागाकारामध्ये 115. आता पहा मित्रांनो आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 52,000 गुणाकारामध्ये 52,900 गुणाकारामध्ये 100/115 गुणाकारामध्ये 100/115. मग याला आपण 5 भाग देऊ शकतो का, तर देऊ शकतो. 5 1 5, 5 2 10, 0 जशास तसा. त्याच्यानंतर 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 15. खाली 23चा भाग गेला, वरी 20चा गेला. इथं सुद्धा तेच होणार, कारण की संख्या तेच आहेत ना, म्हणून वरू 20चा भाग जाणार, खाली 23चा भाग जाणार. आता जर 23 गुणाकारामध्ये जर 23 जर केलं तर ते काय येणार मित्रांनो, 529 येणार. किती येणार, 529 येणार. मग 529 1 529, 529 1 529 कटला. मग या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी 529च्या जागेवर झालं मित्रांनो 100. मग गुणाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये 20. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता याचे जर आपण जर मित्रांनो गुणाकार जर केला तर काय येणार, 20 1 20 आणि 20 2 40, 20 1 20, 20 2 40, 20 2 40 आणि हा 0. त्याच्यानंतर या ठिकाणी हे 100 गुणाकारामध्ये जर केले तर 400 1 400 आणि हे 2 शून्य जशाच तसे लिहा. म्हणजेच त्याची लोकसंख्या 40,000 होती. 2 वर्षापूर्वी किती होती मित्रांनो, 40,000 होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2. जर तुम्हाला असं दिलं असतं मुंबईची लोकसंख्या सध्या 40,000 आहे, ती दरवर्षी 15%ने वाढते, तर 2 वर्षानंतर मुंबईची लोकसंख्या किती असेल, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला काय करावं लागलं असतं. पहा त्यावेळेस आपल्याला काय करावं लागलं, कंडिशन सांगतो तुम्हाला. पहा 1 मिनिट तुम्हाला या ठिकाणी कंडिशन सांगतो. बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूजसुद्धा झालेले असतील. आपण म्हणते असतील की सर तुम्ही 100 वरी का घेतली. आता पहा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की मुंबईची लोकसंख्या 52,000 आहे. ठीक आहे, परंतु गणितामध्ये जर असं असतं मुंबईची लोकसंख्या सध्या 40,000 आहे. किती, 40,000 आहे. 40,000 आहे. दरवर्षी ती 15%ने वाढते. दरवर्षी ती काय 15%ने वाढते. तर 2 वर्षानंतर असं जर असतं 2 वर्षानंतर 2 वर्षानंतरची लोकसंख्या किती, तर मित्रांनो आपल्याला काय लिहावं लागलं असतं, तर आपल्याला असं लिहावं लागलं असतं 40,000 गुणाकारामध्ये 115 छेदामध्ये 100 गुणाकारामध्ये 115 छेदामध्ये 100. हे असं करावं लागलं असतं. हे कशामुळे सांगितलं की बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाले की यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना वाटलं की 100 वरी का घेतली. पहा 100 वरी का घेतली, आपल्याला पूर्वीची लोकसंख्या विचारली असेल तर 100 वरी घ्या आणि नंतरची लोकसंख्या विचारली असेल तर 100 छेदामध्ये लिहायचे. ही कन्सेप्ट तुम्हाला कळणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, तर आशा करतो हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजलेला असेल. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. 4 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे. 4 नंबरचा प्रश्न सुद्धा खूप मजेशीर आहे आणि महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी. काय दिलेले पहा, 2,200च्या छापील किमतीवर 50% सूट देऊन दुकानदाराला 10% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. म्हणजे पहा मित्रांनो दुकानदार काय करत आहे, या वस्तूवर सूटसुद्धा देत आहे. किती सूट देते, 50% सूट देतो. पहा 10-5% नाही 50% सूट देतो, तरीसुद्धा त्यांना 10% नफा होत आहे. मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं. मग अशा वेळेस काय करायचं, लिहून टाका ना. मग 2,200 छापील किंमत आहे. छापील किमतीवर किती रे मित्रांनो, 50% सूट देत आहे. 50% सूट देत आहे याचा अर्थ 100% मधून 50 गेले, राहिले मित्रांनो 50% सूट देतो म्हणजे छापील किमतीवर देतो ना. छापील किंमत 2,200 त्यावर 50% सूट देतो. म्हणजे काय करायचं या ठिकाणी, आता बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात म्हणून पहा या ठिकाणी काय करायचं. पहा छापील किमतीवर काय करतो, छापील किमतीवर 2,200 रुपये छापील किंमत आहे, त्यावर 50% सूट देतो. कोणती किंमत काय असते, 100% असते. म्हणजे त्या ठिकाणी 100 लिहा. आता मी 50 लिहिले होते परंतु 50 का खोडले हे तुम्हाला या ठिकाणी समजेल. ठीक आहे,
मग छेदामध्ये काय लिहायचं आहे मित्रांनो 10% या ठिकाणी तरीसुद्धा 10% नफा होतो, 10% नफा होतो म्हणजे 100वर त्याला 10 रुपये जास्त भेटतात. ही झाली मांडणी. आता म्हणसाल की सर तुम्ही 50 का खोडले, तुम्हाला समजण्यासाठी. या ठिकाणी मी डायरेक्ट 50 जरी लिहिले कारण की 100मधून 50 गेले 50च राहणार ना, बरोबर आहे 50च राहणार, म्हणून या ठिकाणी डायरेक्ट 50 सुद्धा लिहिले असते मी, परंतु तुम्हाला समजण्यासाठी 100 - 50 लिहिले. 100 का लिहिले तर कुठलीही किंमत ही 100% असते म्हणून लिहिलं. मग 10 वरचा एक शून्य कॅन्सल करा, वरचा 5 वरचा एक 50 वरचा एक शून्य कॅन्सल करा. मग पहा मित्रांनो आता या ठिकाणी 11 × 11, 11 × 2 = 22, 11 × 2 = 22 म्हणजे झाले 200. 200 गुणाकारामध्ये जर मित्रांनो 200 गुणाकारामध्ये जर 5 जर केलं तर 200 गुणाकारामध्ये म्हणजे 5 × 2 = 10 आणि हे 2 शून्य, म्हणजे त्याचा अर्थ त्या वस्तूची जी काय खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत किती आहे मित्रांनो 1000 रुपये. म्हणजे 5 दुकानदाराने एक वस्तू 1000 रुपयाला घेतली, 1000 रुपयाला घेतली, 1000 रुपयाला घेऊन जे काही तिची किंमत 1000 होती तर त्यानं काय केलं ही किंमत खोडली आणि किती टाकली 2200 टाकली. 2200 टाकली म्हणजे वाढून दिली. आपल्याला दुकानदार बरेच म्हणतात पाहो याच्यावर किंमत किती आहे 2200, तरीसुद्धा मी तुम्हाला कमी किमतीला देते. अरे बाबा पण तू 1000 रुपयाला घेतली, तू स्वतः किंमत वाढून टाकली म्हणजे 22,000 किती 2200 केली, म्हणजे 1000 रुपयाला घेतली 2200ला केली आणि मग याच्यावर काय म्हणतो मी तुम्हाला 50% सूट देत आहे तरीसुद्धा त्याला 10% नफा. का नाही सूट देणार हो, कारण की त्यानं ऑलरेडी किंमत वाढून टाकली. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा गणित तुम्हाला सोडवायचं होतं, म्हणून आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. आता पुढचं गणित आपण या ठिकाणी पाहूयात. 5 नंबरचं गणित पहा मित्रांनो, हे सुद्धा गणित खूप खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जातं. पहा काय गणित आहे. एका परीक्षेत 35% विद्यार्थी इतिहासात अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण म्हणजे नापास, हा शब्द लक्षात ठेवा. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी इतिहासात अनुत्तीर्ण झाले म्हणजे इतिहास या विषयामध्ये 35% विद्यार्थी नापास झाले व 25% विद्यार्थी गणित या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले. दोन्ही विषयामध्ये मिळून 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले. तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता पहा आपल्याला सर्व विद्यार्थी नापास दिलेले आणि आपल्याला विचारलं काय उत्तीर्ण म्हणजे पास झालेले विद्यार्थी किती. तर सोपं आहे, काहीच नाही करायचं. काय करायचं मित्रांनो 35% विद्यार्थी नापास झाले, त्याच्यानंतर 25% विद्यार्थी नापास झाले आणि या दोन्ही विषयामध्ये मिळून 15% विद्यार्थी नापास झाले म्हणजे आपलं उत्तर जे काय येणार आहे ते नापासच असणार आहे. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मग पहा 35मध्ये जर आपण 25मधले 5 टाकले तर झाले 40, 40 आणि हे 20 झाले 60. मग 60मधून जर मित्रांनो 15 गेले, 60मधून 15 गेले. आता 60मधून जर आपण 15 घातले पहा 0 आणि किती राहिला 6मधून 5 गेला 5 राहिला 50. म्हणजे 50% विद्यार्थी काय झाले मित्रांनो या ठिकाणी पहा. या ठिकाणी पहा मित्रांनो 50% म्हणजे 15 जर गेले पहा 35 आणि 25 किती झाले. 25मधले 5 इकडे टाकले झाले 40, 40 आणि 2 किती झाले 60, 60मधून 15 गेले. आता 60मधून 15 घालूयात पहा 5मधून 5 गेला 0 आणि त्याच्यानंतर 6मधून 5 गेला किती राहिला मित्रांनो 5. म्हणजे 50% विद्यार्थी काय झाले मित्रांनो नापास झाले. 50% विद्यार्थी नापास झाले. जर 50% विद्यार्थी नापास झाले असतील तर 50% पास होणार. 50% विद्यार्थी का पहा मित्रांनो 60मधून 15 आपण 65मधून केलं, थोडंसं मिस्टेक या ठिकाणी झालेले. पहा या ठिकाणी आपण काय केलं आहे, सर्वप्रथम काय केलं मित्रांनो आपण काय केलं आहे तर पहा 35% नापास झाले, 25% नापास झाले म्हणजे दोन्ही मिळून किती नापास झाले मित्रांनो पहा 40 आणि 60 म्हणजे किती 60% विद्यार्थी नापास झाले आणि दोन्ही विषयामध्ये मिळून किती 15% विद्यार्थी नापास झाले. मग पहा मित्रांनो 15% म्हणजेच या ठिकाणी नापास विद्यार्थ्याचा आकडा किती आहे मित्रांनो 60मधून 15 गेले राहिले 45 म्हणजे 45% विद्यार्थी नापास झाले. कसे नापास झाले, कारण की या ठिकाणी 35% नापास दिलेले, 25% नापास आहे आणि हे सुद्धा नापास म्हणजे नापास 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 म्हणजे येणारं उत्तरसुद्धा काय असणार नापासचं असणार. याचाच अर्थ 45% विद्यार्थी काय अनुत्तीर्ण आहेत. अनुत्तीर्ण आहेत आणि आपल्याला विचार काय उत्तीर्ण विद्यार्थी किती. मग मला सांगा कुठलाही आकडा 100% असतो. मग 100%मधून जर 45% विद्यार्थी नापास झाले असतील, 100%मधून जर 45% विद्यार्थी नापास झाले असतील तर पास किती होणार आहे मित्रांनो 55% पास होणार. आणि आपल्याला विचारलं काय किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे पास झाले, तर किती 55% विद्यार्थी पास झाले म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. आता आपण लगेच पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात. 6 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिले. 6 नंबरचा प्रश्न मित्रांनो तोच दिलेला जे पहिलं जो काही प्रश्न होता तोच प्रश्न दिले. त्यामुळे मित्रांनो आपलं या ठिकाणी संपूर्ण गणित 5 गणित या ठिकाणी झालेले आहेत. तर आशा करतो हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. समजत असेल तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू, धन्यवाद.